नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मामी आता रिक्षाने आलेल्या असतात. त्या आता मानसीला पैसे आणण्यासाठी पाठवतात. त्या म्हणत असतात तसं मोठं आहे परंतु जुनच वाटतंय आणि जहागीरदारांच्या घराची काही सर याला नाही आणि ते सोडून इथे आली ही बया. तो रिक्षावाला विचारत असतो, ओ मॅडम, ओ मेरा पैसा. तेव्हा मामी म्हणत असतात की भेजा. तेव्हा तो रिक्षावाला म्हणत असतो की हे ना. तेव्हा मामी म्हणत असतात की अरे वो भेजा नहीं, मैंने उसको भेजा है पैसा लाने के लिए. तुम क्या अंदर घुसोगे? घुमा के लो ना, तुमको जाने का है ना वापस. मानसी आता पैसे घेऊन आलेली असते. तेव्हा आता ते पैसे मामी त्या रिक्षावाल्याला देतात. मानसीला आता टेन्शन आलेलं असतं कारण की मामी म्हणत असतात की तुझं लग्न झालं, गोड खायला मिळालं, खूप बरं वाटलं. मला आता बघायचंय कशी माणसं आहेत, काय काय चाललंय तुझं, कसा संसार करतीये. तेव्हा आता मानसी मनातच विचार करत असते, मामीला जर कळलं की मला अजून सून म्हणून स्वीकारलं नाहीये. तेव्हा आता मामी म्हणत असतात की अगं काय विचार करतीये, का जाऊ मी परत. तेव्हा मानसी म्हणते की नाही नाही नाही. मग मामी लगेचच घरामध्ये घुसते. मामी आता घरातच आलेली असते डायरेक्टली. मामी म्हणत असते की काय ग, घर तर मोठे खूप परंतु जरा जुनच वाटतंय. तेव्हा मानसी काय आता दरवाजातून आत आलेली नसते. तेव्हा मानसीला ती म्हणत असते की अगं ये ना, तुझंच घर आहे. तेव्हा आता मानसी घरामध्ये आलेली असते. मामी विचारत असतात की किती वर्ष झाली घराला. तेव्हा मानसी सांगत असते की हा दिनकर, स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभूंचा वाडा आहे हा. तेव्हा मामी म्हणत असतात की म्हणजे खानदानी आहेत की तेजसराव, पण आहेत तरी ते कुठे, जावई बापू. तेव्हा अशी हाक आता मामीने मारलेली असते. आता तेवढ्यातच तिथे सुनंदा आलेली असते. सुनंदाला बघून मामी म्हणतात की अगं बाई, मस्त, तू कामाला बाई ठेवली आहेस वाटतं, बरंय बरंय. तेव्हा मात्र आता मानसी म्हणते की अहो मामी, अहो त्या माझ्या सासू आहे. तेव्हा आता सुनंदा म्हणते की मी तेजसची आई. तेव्हा आता मामी म्हणत असतात अच्छा, या तर तुझ्या सासूबाई आहे, सॉरी बर का, चुकलं जरा माझं, मी मामी, मानसीची मामी. मामी विचारत असतात की निधी आणि संपदा कुठे. मात्र सुनंदा म्हणत असते की त्या इथे नाही राहिल्या, शेवटी त्या स्वाभिमानी आहेत ना, मुलीच्या सासरी नाही राहावं वाटलं त्यांना, म्हणून त्या तेजस आणि मानसीच्या लग्नानंतर त्या इथून गेल्या. बरं काय घेणार तुम्ही, चहा कॉफी. तेव्हा मामी म्हणतात की कॉफी दुधाची आणा बर का. तेव्हा आता सुनंदा त्यांना बसवायला सांगते. आता सुनंदा ही किचन मध्ये कॉफी बनवण्यासाठी गेलेली असते. तेव्हा आता मानसी देखील तिच्या पाठीमागे जाते. तेव्हा मानसी सुनंदाला म्हणत असते की खरंच माझी मामी अचानक आली, मला काय बोलावं तिच्या समोर काही सुचलंच नाही, बरं झालं तुम्ही सांभाळून घेतलं. तेव्हा सुनंदा म्हणत असते लग्न करून तुम्ही जी चूक केलीये त्याच्यानंतर घरामध्ये सुखच नाहीये. माणूस घरामध्ये पाऊल कशासाठी ठेवतं हे लगेच कळतं. तुझी मामी तू किती सुखी आहे हे बघायला आली आहे घरामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी तुझी चूक आहे तेवढीच माझ्या मुलाची देखील चूक आहे, म्हणून मी सांभाळून घेतलं, बाकी नातं असं काहीच नाही. आणि असं वाटून नको घेऊ की मी तुला सून म्हणून स्वीकारले. आता स्पष्टपणे सुनंदाने मानसीला सून मानण्यास नकार दिलेला असतो. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा. कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकल्या आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा. दुसरीकडे तेजस निधी आणि संपदाचा शोध घेत असतो. त्याला काय ते सापडत नसतात. तेवढ्यातच योगेश तिथे त्याला भेटतो. तो योगेशला विचारतो सापडल्या का. योगेश म्हणतो नाही सापडल्या, परंतु सापडतील, तू टेन्शन नको घेऊ. तेव्हा आता तेजस कुणाला तरी फोन लावत असतो. तेजस आता फोन लावत असतो संपदाला, परंतु त्या काय फोनच उचलत नसतात. तेव्हा तो म्हणत असतो की कळल तरी कसं त्या कुठे गेल्यात, कारण की मी फोनवर फोन लावतोय परंतु त्या फोन सुद्धा उचलत नाहीये. आता तेजसला कमलाकर यांचा फोन येतो. तेव्हा ते बोलत असतात की मी मानसीचा मामा बोलतोय कमलाकर. तेव्हा तेजस म्हणतात की हो मामा बोला ना. अहो बरं झालं तुम्ही मला फोन केला. अहो निधी आणि काकू गायब झाल्यात घरातून. तेव्हा मात्र कमलाकर म्हणत असतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका, निधी आणि संपदा सुखरूप आहेत, त्या माझ्यासोबत आल्या तिकडे आणि मी त्यांची राहायची व्यवस्था केली व्यवस्थित. तेव्हा तेजस म्हणत असतो की अहो परंतु आम्हाला काही सांगितलं नाही त्यांनी आणि त्या फोन पण उचलत नाही माझा. तेव्हा कमलाकर म्हणत असतात की त्या मुद्दा
मुद्दाम तुमचा फोन उचलत नाहीये, कारण की तुम्ही त्यांना माहिती आहे की तुम्ही त्यांना घेऊन जाल लगेच घरी. तेव्हा मात्र तेजस म्हणत असतो की हो मी लगेच येतो घ्यायला, कुठे तुम्ही मला सांगा फक्त. अहो मानसी घरी खूप काळजी करताय. तेव्हा मात्र कमलाकर म्हणत असतात की अहो काही काळजी करण्याचं कारण नाहीये, तुमच्यासोबत काही संपदा येणार नाहीये. हे बघा तिने आधीच ठरवलंय, तुम्ही आणि मानसी तुमच्या घरातल्यांची आधी मनच जिंका आणि मग त्यांचं मन समाधान होईल. मग ती स्वतःहून तुमच्याकडे येईल, तुमची भेट होईल आणि मग मायलेकींची सुद्धा भेट होईल. ठीक आहे ठेवू फोन असं म्हणत आता तेजस देखील म्हणतो की ठीक आहे. तेजसने फोन ठेवल्यानंतर योगेश विचारत असतो की अरे काय झालं. तेव्हा तेजस सांगतो की मामी आणि निधी या सुखरूप आहेत, त्यांची काही काळजी करण्याची गरज नाही, त्यांच्या मामाने त्यांची राहायची व्यवस्था केली. थांबा मी लकी चामला लगेच कळवतो. लगेचच तो मानसीला फोन लावतो आणि मानसीला सर्व घडलेला प्रकार तो आता सांगत असतो. तो म्हणत असतो की मामी आणि निधी दोघीही सुखरूप आहेत आणि त्या दोघीही तुमच्या मामांकडे आहेत. तुमच्या मामांचा मला फोन आला होता, तुम्हाला निरोप द्यायला सांगितलाय आणि काळजी करायला लावली नाहीये. तेव्हा आता मानसी देखील हो म्हणत असते. आता इकडे दुसरीकडे घरी मानसीची मामी विचार करत असते की घरामध्ये फक्त आणि फक्त सासू आणि सून असं नाही होणार. सासूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं म्हणजे याचा अर्थ सासरे जिवंत आहेत. तेवढ्यातच आता तिथे सूरज आलेला असतो. सूरज ओरडत ओरडत आलेला असतो की वहिनी झालं काम, 50 रुपये हवेत. तेव्हा मात्र आता तो गायत्रीला शोधत असतो. शोधता आता तो पुन्हा हॉलमध्ये येतो. तेव्हा तो बघतो की समोर कोणतरी बाई बसलीये. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही कोण. तेव्हा मामी म्हणत असतात की तू कोण, तू नक्की याच घरात राहतो ना. सूरज म्हणत असतो की अहो वहिनींचं एक काम होतं ते मी करायला आलो आणि म्हटलं त्यांच्याकडून घ्यावे 50 रुपये म्हणून बघायला आलो, तो वहिनी काय मला कुठे दिसेना आणि मी याच घरात राहतो. मानसीची मामी आता विचार करत असते की हा तर या घरातला वाटत नाही, परंतु तो इथंच राहतो याचा अर्थ हा नोकर असेल इथला. तेव्हा आता मामी म्हणत असतात की काय रे 50-50 रुपये रोज मागून घेतो, त्यापेक्षा सगळा पगार एकत्रच घ्यायचा ना. तेव्हा सूरज म्हणतो की मी कोणतंच काम नाही करत, मी काही कामाला वगैरे नाहीये. तेव्हा मात्र आता मामी म्हणत असतात की अरे परंतु तू इथले कामं करतो ना. तेव्हा मात्र सूरज म्हणत असतो की हो मी घरातली सगळी कामं करतो. मग तेव्हा मानसीची मामी म्हणत असते नोकर आहे घरामध्ये म्हणजे परिस्थिती चांगलीच असणार. तेवढ्यातच आता या दोघांचं बोलणं चालू असतं. तेव्हा मानसीची मामी म्हणत असते की काय रे तो कचरा दिसतोय तिकडं, तो लागला माझ्या पायाला, नीट आता केअर काढून घे. तेव्हा मात्र सूरज म्हणतो मी का काढू. तेवढ्यातच आता या दोघांची बाचाबाची सुरू झालेली असते. तेवढ्यातच तात्या तिथे येतात. तात्या म्हणतात की काय झालं सूरज. तेव्हा मात्र आता सूरज म्हणत असतो की अहो बघा ना तात्या ही बाई. तेव्हा मात्र आता तेव्हा तात्या विचारत असतात की कोण आपण. मानसीची मामी म्हणते की मानसीची मामी आहे. तात्या काही बोलणारच. तेवढ्यातच म्हणत असतात मी सांगते तुम्हाला, तुम्ही नक्कीच मानसीचे सासरे असणार. तेव्हा तात्या हातच जोडतात डायरेक्टली, ते काहीही बोलत नाही. परंतु आता ते सूरजला बोलत असतात की सूरज काय केलं तू, का ओरडत होत्या ह्या. तेव्हा आता मानसीच्या मामी म्हणत असतात की अहो काही नाही हो, मी त्यांना फक्त एवढं सांगितलं की ते कचरा दिसतोय जरा केअर काढून घे, परंतु तुमचा गडी कामच करत नाही हो. सूरज म्हणत असतो की अहो गडी काय गडी, मुलगा आहे मी यांचा 2ऱ्या नंबरचा. तेव्हा आता मानसीची मामी म्हणत असतात अच्छा मुलगा, हो मला वाटलं म्हणजे तुम्ही आमच्या मानसीचे धीर का. मामी आता पूर्ण गडबडलेल्या असतात, त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं. मानसीच्या मामी म्हणत असतात की सॉरी बर का, एकदम अवतार बघून असं गडी असल्यासारखंच वाटतंय. सॉरी म्हणजे आमची मानसी पण ना आधीच ओळख करून द्यायची तर गेली आतमध्ये. तेव्हा आता तेवढ्यातच तिथे सुनंदा कॉफी घेऊन आलेले असतात. सुनंदा मानसीच्या मामीला म्हणते की ही घ्या कॉफी. आता मानसीची मामी म्हणत असते काय ग मानसी, अगं माझी ओळख करून द्यायची ना, म्हणजे आता गोंधळ तरी नसता झाला, मी आला तर गडीच समजले होते. तेव्हा आता मानसीची मामी म्हणत असते की हो काय आहे ना, तुमचं घर मोठं आहे ना, त्याच्यामुळे मला वाटलं गडी असतीलच म्हणून मला तसं वाटलं. काय आहे ना, मानसीचे वडील त्यांना संपतरावांना असं वाटत होतं की त्यांची मुलगी मोठ्या घराण्यात मोठ्या पैशावाल्यांच्या घरात द्यावी, आणि परंतु काय झालं वेळेला लग्न मोडलं नाही हिचं. परंतु ते नेहमी म्हणायचे की माझी मुलगी एकदम आनंदात राहील, सुखात राहील, आणि काय म्हणायचे माहितीये का, माझी मुलगी ज्या घरात जाईल त्या घरात लक्ष्मी पाणी भरेल असं ते म्हणायचे. आणि अजून काय म्हणायचे का ते म्हणायचे की माझी मुलगी ज्या घरात जाईल तिथे राणी बनून राहील. आता मानसीची मामी काही बोलायची थांबत नसते, तिचं कंटिन्यू काही ना काहीतरी सुरूच असतं. ती सारखी बोलत असते आणि आता मात्र तात्यांना राग येतो. तात्या तिथून निघून जातात. तेव्हा मात्र मानसीची मामी विचारत असते की हे असं का बरं निघून गेले. तेव्हा सुनंदा म्हणते की अहो त्यांची औषधाची वेळ झाली ना म्हणून गेले ते. तेव्हा तात्याही तिथून निघून जातात. आता सुनंदा त्यांच्या मागे निघून जाते. तेव्हा मात्र आता सूरज देखील तिथून निघून जातो. तेव्हा मानसीची मामी म्हणत असते की तुझ्या दिराची देखील औषधाची वेळ झाली वाटतं. तेव्हा मात्र आता मानसीची मामी हसत असते. तेव्हा मानसी म्हणत असते की मामी
मानसीची मामी आता खूपच एक्स्ट्रा करत असते, परंतु मानसीला मात्र काही बोलता येत नसतं. आता इकडे दुसरीकडे तात्या मात्र रूम मध्ये येऊन बसलेले असतात. तिथे सुनंदा देखील आलेली असते. सुनंदा आता तात्यांना म्हणत असते की अहो काय झालं, तुम्ही असे अचानक निघून आलात. तेव्हा सुनंदाच तात्यांना म्हणत असते की अहो आपण मानसीला आपली सून म्हणून मानलेलं नाही, परंतु तिचे नातेवाईक येतील ना तिला भेटायला. तेव्हा मात्र तात्या म्हणत असतात की आपण त्यांना नातेवाईक म्हणून नाही परंतु पाहुणे म्हणून नक्कीच स्वागत करू त्यांचं. तेव्हा सुनंदा म्हणते की मग निघून का बरं आलात. तेव्हा तात्या म्हणत असतात की तुझ्या पोराने ना लग्नाचा खेळ खंडोबा करून टाकलाय. त्या काय म्हणाल्यात ऐकलं ना. मानसीच्या वडिलांची काय इच्छा होती, त्यांच्या मुलीने सुखात नांदावं, परंतु इथं तिच्या वाट्याला फक्त भोग आहे असं म्हटल्यानंतर सुनंदाला देखील वाईट वाटत असतं आणि तात्यांना देखील. तेजस आणि योगेश आता इकडे दुसरीकडे चहा पिण्यासाठी गेलेले असतात. दोघेही चहा पित असतात. दोघांच्याही गप्पा सुरू असतात. योगेश म्हणत असतो की अरे जॉबचं काय झालं. तेव्हा तेजस म्हणत असतो की मी तेच बघतोय, एखादा चांगला जॉब मिळायला पाहिजे म्हणजे सगळं सुरळीत होईल. तेव्हा मात्र योगेश म्हणत असतो की बिझनेसचं गेलं का तुझ्या डोक्यातलं भूत. तेव्हा मात्र तेजस म्हणत असतो की सध्या माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नाही जॉब करण्याशिवाय. तेव्हा आता तेजस अशा गोष्टी बोलत असतो. तेव्हा मात्र आता योगेश म्हणत असतो की बरं ठीक आहे भेटेल जॉब, तू काळजी करू नको. तेव्हा आता चहाचे पैसे देण्यासाठी योगेश गेलेला असतो. योगेश म्हणत असतो की सुट्टे नाही पैसे. तेवढ्यातच रणजित तिथे येतो. रणजित म्हणतो की मी भरतो पैसे. आता रणजितला बघितल्यानंतर तेजसला सुद्धा जरा असा धक्का बसतो आणि योगेशला सुद्धा जरासा धक्का बसतो. तेजस आता मात्र त्याच्याकडेच बघत असतो आणि आता रणजित त्यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा योगेश म्हणत असतो की अहो ही योग्य वेळ नाहीये, आपण घरी जाऊन बोलू. मला माहितीये तुम्हाला खूप राग आलाय, परंतु खरंच तुम्ही आता या गोष्टीवरती बोलू नका, आपण नंतरून बोलू. आता योगेश मात्र खूप विनवण्या करत असतो रणजितच्या, परंतु रणजित ऐकायला तयार नसतो. रणजित म्हणत असतो की बाजूला हो बाजूला हो बाजूला हो. तेव्हा मात्र तेजस म्हणतो की योगेश बाजूला हो. तेव्हा आता रणजित येतो समोर तेजसच्या आणि तो आता त्याला सगळ्या त्या जुन्या गोष्टी आठवत असतात. आता रणजितची झालेली हालतही त्याला आठवत असते, सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा आता तेजसला बघून तो म्हणत असतो प्रामाणिकपणा कशासोबत खातात नाही हे शिकवायला आलोय. तेव्हा मात्र आता तो म्हणतो की मी मजाक करत होतो, मी आलो इथे चहा प्यायला, आपण चहा पिऊया, चला बसा ना, असं तो आता गोडीतच तेजसशी बोलत असतो. मग तो चहा पिण्यासाठी बसतो. तेव्हा रणजित म्हणत असतो की आम्हाला दोघांना बोलायचंय, तू जाय जरा बाजूला. तेव्हा योगेश काय मात्र जात नसतो. म्हणत असतो की मी लहानपणापासूनचा मित्र आहे त्याचा, मला सगळ्याच गोष्टी माहिती असतात त्याच्या. तेव्हा मात्र आता रणजित म्हणत असतो की जा म्हणतोय मी, जा. तेव्हा मात्र योगेश म्हणतो अहो काही नाही हो. तेव्हा मात्र आता रणजित खूप जोरात ओरडतो, जा म्हटलं ना मी. तेव्हा मग आता योगेश तिथून बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा मात्र आता रणजित हा तेजसशी बोलत असतो. तेजस आता रणजितला म्हणत असतो की रणजितराव मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावलाय, कसं झालं, काय झालं, कशामुळे झालं याचं माझ्याकडे उत्तर नाहीये. याच्यात माझी चूक आहे की मिस मानसींशी, खरंच मला माहिती नाही, याचं माझ्याकडे प्रामाणिक उत्तर नाहीये. परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो की परिस्थितीच अशी होती की हे सगळं अचानक घडलं आणि असं ठरवून असं काहीच नव्हतं. हे सगळं जे झालं ते इतकं फास्ट झालं की मला त्याची कल्पनाही भनकही लागली नाही की नेमकं काय झालं ते. खरंच हे मी माझ्या मनापासून तुम्हाला सांगतोय की हे मी मुद्दाम केलेलं नाहीये. जे काही झालं ते अचानक झालेलं आहे आणि याच्यासाठी मी तुमचे हात जोडून माफी मागतो. खरं तर मी माफी मागायचा देखील हक्क गमावलाय, परंतु तरी देखील जमलं तर मला माफ करा. तेव्हा आता तो चहावाला म्हणतो की चहा घ्या. तेव्हा तो चहा घेतो तेजस आणि रणजितकडे देत असताना म्हणतो की वरती दरहा भाजेल. तेव्हा रणजित म्हणतो की आता मला सवयच झाली. तेव्हा मात्र आता तेजसला खूप गिल्टी वाचल्यासारखं फील होत असतं. रणजित आता म्हणत असतो की मला माहिती आहे, परंतु आता ते का घडलं, कसं घडलं याचं मला स्पष्टीकरण नकोय. परंतु आपण ही गोष्ट घडण्याच्या आधी एकदा चांगले मित्र होतो आणि आता ती गोष्ट घडल्यानंतर देखील पुन्हा एकदा चांगली मैत्री अशीच टिकून राहावी अशी माझी इच्छा आहे. कारण की सहजासहजी असे चांगले मित्र नाही भेटतो आपल्याला. तेव्हा मात्र आता रणजित म्हणत असतो की मला असं वाटतंय की तुमची जर हरकत नसेल तर आपण पुन्हा एकदा आपलं पहिलं मैत्रीचं नातं कंटिन्यू करूया. तेव्हा हात पुढे करत आता रणजित तेजसकडे मैत्रीचा हात पुढे करत असतो. मात्र आता तेजस हात पुढे करण्याऐवजी विचारत करत बसलेला असतो. त्याला समजत नसतं की आता नेमका काय डिसिजन घेऊ. मानसी आता घरी असते. मामीने तिला सांगितलेलं असतं की ताट घेऊन ये. मग ती ताट घेऊन आलेली असते. त्याच्यामध्ये मामी साडी ठेवते, नारळ ठेवते, दिवा लावते आणि आता मानसीला ओवाळत असते. म्हणत असते की काय तू काय मला सांगितलं नाही, लग्न करून मोकळी झालीस, परंतु आता तरी हा मान घे. तेव्हा आता मानसीला मामी ओवाळत असतात. तेवढ्यातच मात्र आता गायत्री आलेली असते. ती दरवाजात असते आणि आता मामी इकडे मानसीला ओवाळत असतात. आता मामी मानसीचं ओटी भरण करायला जातात. तेवढ्यातच मात्र गायत्री येते आणि ते ओटी भरण उधळून लावते. अशा प्रकारे मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे
सुनंदा म्हणत असते की मानसी, तुला या घरची सून अजून आम्ही मानलेलं नाहीये, परंतु यापुढे अशी चूक आमच्या हातून तरी होणार नाही. गायत्री म्हणत असते की तुझ्या मनात अजूनही घर सोडून जाण्याचा विचार असेल ना मानसी, तर तू लगेचच घर सोडून जा. मानसी मात्र आता रडत असते. मानसी आता इकडे येते आणि त्या फळ्यावरती जे लिहिलेलं असतं गणपती बाप्पा मोरया ते आता पुसायला लागते आणि तिथे गायत्री देखील आता ते बघत असते. आता मानसीने लिहिलेलं असतं, मी कधीच या कुटुंबाला सोडून जाणार नाही, सून म्हणून मी सगळ्यांची मन जिंकेल. तेव्हा आता मानसीने लिहिलेलं असतं फळ्यावरती की मी कधीच या कुटुंबाला सोडून जाणार नाही, सून म्हणून मी सगळ्यांचीच मन जिंकेल. गायत्री मात्र म्हणत असते की या घरातले लोक तुला नेहमीच त्रास देत राहणार. तरी पण आता मानसीने हा उचललेला विडाच असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मानसीला न्याय मिळेल का? मानसीला सुख लावेल का? आणि तेजसच्या मनाला शांती कधी भेटेल का? आणि तुम्हाला काय वाटतं, तेजसची खरंच चूक आहे का? एक मुलगा म्हणून, एक माणूस म्हणून तेजसशी जे काही वागताय त्याच्या फॅमिली मेंबर, हे तुम्हाला खरंच योग्य वाटतं का? कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.